तर स्वागत आहे मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता सकाळची होता आहे 6:30 आणि आपण आता आलो आहे डोंबिवली वेस्टला। जे पहिले 2 ट्रिप बघितले ते सकाळून होते, एक सकाळून 5:30 वाजता घरातून निघताना आणि एक दुसरा आहे बसमध्ये। तर आता आपण डोंबिवली वेस्टला आलो आहे। तर मी अकॅडमी जॉईन केली आहे पोलीस भरतीची। आपण अकॅडमी पोलीस भरतीची जॉईन केली आहे, तर त्यासाठी सकाळून इकडे यायला लागते ग्राउंडवर, कारण लोडामध्ये ना निलजेमध्ये ना अकॅडमी नाही आहे, म्हणून आपल्याला या साईडने यायला लागते। म्हणून एवढ्या दिवसापासून आपला ब्लॉग नव्हते येत, कारण अकॅडमीच्या चक्करमध्येच होतो मी। आणि आज वाटते 3रा हप्ता आहे अकॅडमी लावून, 3रा हप्ता चालू झाला आहे। आणि आता आपण मैदानाच्या जवळच पोचलो आहे। पहिले रेल्वे स्टेशनवर यायला लागते, रेल्वे स्टेशनपासून 5 मिनिटावर ग्राउंड आहे, भागशाळा मैदान इथं आहे। तर आपल्याला आता जाऊ, तुम्हाला दाखवतो जरा नंतर मिळते। तर आता आपण आलो आहे भागशाळा मैदानावर, ते तिथं मैदान आहे आणि मी ग्राउंडवर शूट नाही करू शकत, कारण ते ग्राउंड चालू असणार, तुम्हाला नंतरनी शूट करून दाखवेन। चला मग बघा, असं ग्राउंड आहे, तर तुम्हाला नंतर शूट करून दाखवेन। तर आता आपला ग्राउंड झालेला आहे आणि इथं आलेलं आहे। आता इथं गोळा फेकून जरा ते मुलं तिकडे गेले आहे, आता इथं इथून येऊ आणि मग आता गोळा फेकू, तुम्हाला नंतर मी दाखवतो। चला मग। तर आता आपला ग्राउंड फिरून झाला आहे, गोळा पण फेकून झाला आहे आपला, आणि आपण आता चाललो आहे बस स्टँडवर बस पकडण्यासाठी। आणि बस पकडून आपण जाऊ आता घरी। आता 20 का 25 मिनिटांनी बस आहे, तर आपलं तेवढं बस स्टँडवर पोचू आपण। आता पोचून जाऊ, मी 15 मिनिटातच बस स्टँडला पोचून जाऊ। आता मग तिकडून बस पकडून जायचं आहे घरी। आता लई खूप दमलो आहे मी, आता बघू आता बस स्टँडवर जाऊन तुम्हाला दाखवतो। चला मग। एक लोड़ा दे। तर हे आता तिकीट घेतलं आहे डोंबिवली ते लोढा AC बसचं तिकीट 22 रुपये आहे। आता AC बस असल्यामुळे तिथं 22 रुपयाचं तिकीट आहे हे। तर आता जाऊ, आता आपण पोचलो आहे लोढा। आता हे शॉर्टकट मार्गे आपण जाऊ घरी आणि आता नंतर वापस शूट करू। आता सध्या पुरतं आता घरीच जाऊ, भूक लागली मला खूप, जाऊ। चला मग भेटू नंतर। तर आता जिममध्ये गेलो होतो मी, आता वॉइस ओव्हर करतो आहे। तर जिममध्ये आता गेलो होतो, आज सर्व मिक्स मारलं आहे मी। तर आज पहिलं तर लॅट पुल डाऊन मारले, याचे 3 सेट मारले 12 रेपिटेशनचे। आता यानंतर आपण मारणार आहोत तर ट्रायसेप पुश डाऊन, याचे पण 3 सेट 12 रेपिटेशनचे मारले आहे। आणि याचं 5-5 किलोच्या हिशोबाने 6 का 7 प्लेट घेतल्या होत्या मी, म्हणजे 7-5 35 किलोचे ट्रायसेप पुश डाऊन केले होते। आणि याचं जरा स्पीडमध्ये आहे, हे समोरून फ्रंटवरून काढले। तर इथं मी 11:30 का 12 होत होते तेव्हा मी जिममध्ये गेलो होतो, तिथं कोणीच नव्हतं, तर फक्त मीच एकटा होतो। तर आता इथून आता बायसेप मारले 3 सेट 12 रेपिटेशनचे। आता हे झाल्याच्या नंतर आपण मारणार आहे डंबल कर्ल्स, हे आहे आता 10 किलोचे डंबल घेतले आहे मी, आणि याचे पण 3 सेट 12 रेपिटेशनचे मारले आहे। आज सगळं मिक्स होता वर्कआउट म्हणून, त्यामुळे फक्त बॅक, ट्रायसेप आणि बायसेप असे मारले, आणि त्यानंतर शोल्डर पण मारले, पण त्याचा व्हिडिओ शूट नाही केला मी। काही जाता जरा पण तुम्ही बघितलं याच्या पहिलीच्या क्लिप, मी जिमला जाऊन आलो आणि त्यानंतर मग केस कापायला गेलो जरासा, तर केस कापून आलो। आता आंघोळ करून झालेली आहे आणि या रूममध्ये आलतो जरा, आणि थोडासा अभ्यास करणार आहे थोडा वेळ, आणि मग त्याच्यानंतर भेटू। भूक पण लागली, थोडं अर्धा 1 ताससाठी आता अभ्यास करू थोडा वेळ, आणि मग त्याच्यानंतर जाऊन काहीतरी खाऊ। चला मग गाईज, भेटू मग थोड्या वेळातच। तर गाईज, आताच माझा अभ्यास पूरा झाला इथं,
आणि म्हणजे झाला माझा 1-2 तास झाले अभ्यास आता पुरा करून. आता जरासा काही टाईमपास म्हणजे एंटरटेनमेंट काही बघावं. तर ॲनिमे लावला होता, तर ब्लू लॉकचा नवीन एपिसोड आला, तर ते बघत होतो आता. हे बघू शकता, असं कम्प्युटर चालतच नाही आता. हे रीडने बॉल पास केलेला आहे. हा इसागी इथून आलेला आहे. फुल एपिक एपिसोड आहे. हे झालेला आहे गोल. झाला गोल. इसागी ब्लू लॉक जिंकली आहे. The only one who stayed behind in the goal area is the number 11. Isagi Yoichi's direct shot piece of the net. हो गया यांची टीम बाचिरा आणि इसागी. लय भारी एपिसोड आहे, बघून मजा झाली. आता झालेला आहे, आता एपिसोड पण खतम व्हायला आला. जास्त काही दाखवू नाही शकत, नाही तर माझे पुरा एपिसोड दाखवू नाही शकत, नाही तर माझ्यावरच कॉपीराईट स्ट्राईक पडली, नाही माझे चॅनलच बंद होईल, म्हणून पुरा दाखवू नाही शकत. पण लय भारी एपिसोड आहे. आणि साठी मी 1-2 एपिसोड बघण्यासाठीच मी चालू केला होता, तर तेवढंच बघून आता बस. चला मग गाईज, भेटू मग थोडाच. आता हे पुरा बघून घेतो. आता फक्त माझा राहिला आहे 10 मिनिटाचा, 3 मिनिटाचा इंट्रो आउट्रो काढून घ्या, तो पण 7 मिनिटाचा आहे, आणि मग 7 मिनिटाचा तेवढं बघून घेतो. चला मग भेटू. आता भूक पण लागली आहे. चला बघू शकता गाईज, तर इथं मम्मीने बनवले आहे पराठे, आलूचे पराठे आणि शेजवान चटणी आहे. आता खाऊ आपण, बघू आता टेस्ट तर भारीच आहे. वापस घेतला आहे, बघू शकता. अरे फोकस आहे, गरम आहे. चला मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच. तर आता रात्र होऊ राहिली, बघू शकता. आणि मला आता लोणामध्ये जायचं आहे, सामान घेऊन यायचं आहे, पीठ घेऊन यायचं आहे, आणि जराशी भाजी घेऊन यायची आहे. तर आता जाऊ आणि घेऊन येऊ. मग बोलली जा भाजी घेऊन ये जरासं. माझा झालाच होता अभ्यास, म्हणून त्यासाठी आता चाललो आहे. चला मग जाऊ आणि भेटतो. गवती चहा
आपले वांगे देता ना 5 किलो. है क्या? 30 ला पाव. 30 ला पाव. किती झाले? 30 रुपये. आपण वांगे आता घ्यायचं आहे आपल्याला पीठ. हे इथंच आहे, जाऊन घेऊन घेऊ. चला मग. आपलं बाजाराचं पीठ आहे का? आहे ना. काय किलो? 60 रुपये. अरे 50 रुपये. 50 रुपये. 2 किलो देऊन दे. आपण बाजाराचं पीठ आणि सामान घेतलेलं आहे बाकीचं, आणि आपल्याला जायचं आहे घरी. पोचलोच आपण आणि आता जाऊ. आणि तसा तर अभ्यास झाला आहे आपण पूर्ण, तर बघू आता काय करणार आहे. तर जरा खाऊन वापस झोपून जातो आणि वापस उद्या अकॅडमीला जायचं आहे सकाळून. तर चला मग भेटतो. तर गाईज आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तर आता या ब्लॉग काय असे बघीन मी उद्या परवापासून शॉर्ट्स ब्लॉग टाकायचे, कारण असे काही ब्लॉगमध्ये काही कंटेंटच भेटत नाही की असं काही टाका. तर आता फक्त एवढं सांगण्यासाठी मी हा ब्लॉग बनवला होता की मी अकॅडमी जॉईन केली, आणि तेवढं तसा अजून केला की पुऱ्या दिवसाचा एक ब्लॉग बनवून टाकतो. मग त्याच्यानंतर आता शॉर्ट्स ब्लॉग बनवणं बघू आपण, कारण तेवढं काही भेटत नाही आपल्याला कॉन्टेंट असं टाकायला. तर बघू आता, बघू उद्या परवापासून हा ब्लॉग आता समजा उद्या येईन. मग त्याच्यानंतर मी टाकून देईन. त्याच्यानंतर मी ब्लॉग टाकत राहीन 1-2 दिवसात अशी शॉर्ट्समध्ये ब्लॉग टाकत राहीन, आणि कोणता असा काही इव्हेंट असला तरच मोठा ब्लॉग टाकत राहीन. चला मग गाईज भेटतो. एवढा आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.